महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये टी परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाची चर्चा होताना सध्या दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विविध शिक्षक संघटनांनी टीच्या संदर्भात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची विनंती ही राज्य सरकारला केलेली आहे. या संदर्भात विधी व न्याय विभागाने असहमती दर्शवल्यानंतरही शिक्षण विभागाची नेमकी काय भूमिका आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आजचा व्हिडिओ हा राज्यातल्या शिक्षकांसाठी महत्त्वाची माहिती देणारा आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण महाराष्ट्र विधानसभेचं पहिलं अधिवेशन 2026 मधील तारांकित प्रश्नोत्तराच्या यादीमधील शालेय शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक प्रश्न, शासनाचे विविध पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती करतो. सोबतच आपल्यासमोर दिसणारं हाईपचं बटन हे अवश्य दाबावं अशी ही पुनश्च विनंती या निमित्तानं करतो. प्रस्तुत तारांकित प्रश्न शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026ला सभागृहामध्ये उपस्थित करण्यात आला होता. आता आपण जाणून घेऊया नेमका प्रश्न काय आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न होता, प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केल्याबाबत. सन्माननीय सदस्य श्री शिरीष कुमार नाईक यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? माहे ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त केलेल्या इयत्ता 1 ते 8वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी अनिवार्य करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे. हे खरे आहे काय? या संदर्भातला दुसरा प्रश्न होता की असल्यास सदर निर्णयानंतर शासनाकडून अद्याप स्पष्ट अधिकृत मार्गदर्शक सूचना जाहीर न झाल्यामुळे राज्यातील सुमारे 2 लाख शिक्षकांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. हेही खरे आहे काय? सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी प्रश्न 1 व प्रश्न 2चे दिलेले उत्तर आता आपण जाणून घेऊया. सिव्हिल अपील क्रमांक 1385/2025 या प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1/9/2025 रोजी पारित केलेल्या न्याय निर्णयानुसार ज्या प्राथमिक शिक्षकांची सेवा 5 वर्षाहून अधिक काळ शिल्लक आहे अशा शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. पदोन्नतीसाठी 5 वर्षाहून कमी काळ सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना देखील सदर परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सदर न्याय निर्णयाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या पुढील कार्यवाही संदर्भात केंद्र शासनाचे तसेच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. तथापि सदर मार्गदर्शन अद्यापही अप्राप्त आहे. दरम्यान या प्रकरणी केंद्र शासनाने प्राथमिक शिक्षकांची मागितलेली सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर अधिकृत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याचा शासनाचा मानस होता. तथापि यास विलंब होत असल्याने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने शिक्षक गाफील राहू नयेत यासाठी मार्गदर्शनात्मक परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे. त्यानंतरचा तिसरा आणि चौथा प्रश्न आपण जाणून घेऊया. तसेच टी सक्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात आली आहे. हेही खरे आहे काय? आणि चौथा प्रश्न होता की असल्यास सदर मागणीबाबत शासन सकारात्मक विचार करून माहे ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना टी अनिवार्य न करण्याबाबत निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. हेही खरे आहे काय? या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर आपण जाणून घेऊया. टी अनिवार्य करण्याबाबतचा निर्णय मागे घेण्यात यावा
अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. या संदर्भात राज्य शासनाचे अधिकार अतिशय मर्यादित स्वरूपाचे आहेत. पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यास विधी व न्याय विभागाने असहमती दर्शविल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने स्वतःच्या जबाबदारीवर पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची तयारी दर्शविल्यानंतर विधी व न्याय विभागाने त्यास सहमती दर्शवली आहे. त्यानुसार पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. आणि त्यानंतर पाचवा प्रश्न होता की असल्यास याबाबत चौकशी केली आहे काय? त्या अनुषंगाने उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? या संदर्भात दिलेलं उत्तर आहे प्रश्न उद्भवत नाही. टीईटीच्या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी एक महत्त्वाचा तारांकित प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे. प्रस्तुत प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.